नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन येतो आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी महायुतीचे फॉर्म भरलेले होते त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनो महायुतीचे फॉर्म भरले होते त्यांचा परीक्षेचा जो शेड्यूल आहे तो आलेला आहे, तर त्या शेड्यूलबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। बघा, ज्या विद्यार्थ्यांनी महायुतीचे फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा संदर्भात व्हिडिओ पाठवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी फॉर्म अप्लाय केलेला आहे, म्हणजे महायुतीचे जे ॲप्लिकेशन फॉर्म निघाले होते त्या ठिकाणी ज्यांनी मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले होते त्यांची परीक्षा हे 8/8/2026 या तारखेपासून सुरू होत आहे आणि ती एकंदरीत 4 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। तर जो पहिला पेपर आहे हा 10 वाजता सुरू होणार आहे आणि 11 वाजता संपणार आहे। हा 1 तासाचा पेपर असणार आहे पहिल्या शिफ्टचा। नंतर बघा, दुसरी शिफ्ट हे 8/8/2026लाच आहे, तिचा टायमिंग आहे 12 ते 1, परीक्षेचा टायमिंग हा 60 मिनिटे। नंतर तिसरा जो पेपर आहे म्हणजे पोलीस भरतीचा तिसऱ्या शिफ्टचा 8/8/2026ला दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे। नंतर 8/8/2026ला दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये एक पेपर होणार आहे। म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 8/8/2026ला जे मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीचा पेपर होणार आहे। एकंदरीत या ज्या 4 शिफ्ट पाडल्या आहेत या 4 शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांचे पेपर होणार आहेत। नंतर दुसरा बघा, या ठिकाणी कर्मचारी निवड आयोग, बघा कर्मचारी निवड आयोग या ठिकाणी SSC CGL IBPS PO बँकिंग LIC AAO रेल्वे भरती यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्यांची परीक्षा हे 9/8/2026ला होणार आहे। त्याचा वेळ असणार आहे सकाळी 9 ते 11, 120 मिनटं म्हणजे 2 तासाचा पेपर असणार आहे। नंतर दुसरी शिफ्ट 9/8/2026ला असणार आहे आणि दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये तो पेपर होणार आहे आणि याचाही कालावधी हा 120 मिनटं असणार आहे। ठीक आहे। नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या पेपरची चर्चा करत आहोत, म्हणजे कोणता, जे MBA CAT CMAT CETसाठी ज्याने ॲप्लिकेशन केलं आहे त्यांची परीक्षा ही 9/8/2026ला असणार आहे आणि दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये तो पेपर होणार आहे आणि त्याचा कालावधी हा 120 मिनिटे म्हणजे 2 तास असणार आहे। नंतर ज्या विद्यार्थ्यांनी टेटसाठी ॲप्लिकेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांचा पेपर हा 10/8/2026ला सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे। नंतर ज्या विद्यार्थ्यांनी UGC नेट CSIR MS सेटसाठी ॲप्लिकेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांचा पेपर 10/8/2026ला होणार आहे आणि त्याचा वेळ असणार आहे 1 ते 3, एकूण 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा पेपर होणार आहे। नंतर GRE TOEFL IELTS अँड फॉरेन लँग्वेजसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांचा पेपर हा 10/8/26ला 4 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी महायुतीचे ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते त्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही 8 तारखेपासून सुरू होणार आहे, 8/8/2026 आणि 10/8/2026ला ती संपणार आहे। ही जी तुमची परीक्षा आहे, तुम्ही फॉर्म भरत असताना जे तुम्ही जिल्हे निवडले आहेत, बघा जे तुम्ही जिल्हे निवडले आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पेपरच्या 3 दिवस अगोदर, म्हणजे समजा आपली परीक्षा ही 8 तारखेपासून सुरू होणार आहे तर 5 तारखेपासून तुमचे हॉल तिकीट येणं सुरू होणार आहेत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा 8 तारखेला पेपर आहे त्यांच्या 5 तारखेला हॉल तिकीट येतील, ज्यांचा 9 तारखेला पेपर आहे त्यांच्या 6 तारखेला हॉल तिकीट येतील आणि ज्यांचा 10 तारखेला पेपर आहे त्यांचे हॉल तिकीट या 7 तारखेला येणार आहे। म्हणजे 3 दिवसा अगोदर तुम्हाला त्या हॉल तिकीट येणार आहे। या हॉल तिकीट मित्रांनो तुम्हाला तुमचा जो परीक्षेचा टायमिंग आहे
नंतर परीक्षेचं जे सेंटर आहे या सर्व बाबत माहिती दिली जाणार आहे. ठीक आहे. तुमचा ज्या सेंटरला पेपर आहे त्या सेंटरवर तुम्ही वेळेच्या अगोदरच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पोहोचत आहे. बघा, या विद्यार्थ्यांकरिता काही महत्त्वाच्या सूचना महाज्योतीकडून केलेल्या आहेत. बघा, विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाच्या सूचना. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची एक टेस्ट होणार आहे. ही टेस्ट कम्प्युटर बेस होणार आहे. नंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना नागपूर जिल्हा टाकला आहे, चंद्रपूर टाकला आहे, गोंदिया टाकला आहे, भंडारा टाकला आहे, गडचिरोली टाकला आहे. म्हणजे तुम्ही जे ज्या जिल्ह्या म्हणजे सेंटर निवडला आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे. नंतर तुमचं जे प्रवेशपत्र आहे हे परीक्षेच्या 3 दिवसा पहिलं महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. नंतर प्रवेशपत्रामध्ये तुम्हाला जे परीक्षा केंद्र दिलं आहे, ठीक आहे, तुम्हाला त्याच परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायची आहे. तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे परीक्षा केंद्र बदलवून दिलं जाणार नाही आहे. नंतर जर प्रवेशपत्रासंदर्भात तुम्हाला काही अडचणी येत असतील, ते डाउनलोड होत नसेल किंवा आणखी काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हा एक संपर्क क्रमांक दिला आहे, याच्यावर फोन करून तुमच्या शंकेचं तुम्हाला समाधान करायचं आहे. नंतर ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये काही बदल झाला असेल, ठीक आहे, तर या नावामध्ये बदल झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी जे टेस्ट पेपरला जात असताना तुम्ही जे नाव बदलवलं आहे याचा पुरावा सोबत घेऊन जायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. 8 तारखेपासून परीक्षा होणार आहे. 10 तारखेपर्यंत परीक्षा असणार आहे. तुम्हाला परीक्षेच्या 3 दिवसा अगोदर तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध होणार आहे. परीक्षेला जात असताना तुमचं प्रवेशपत्र, आधार कार्ड हे सोबत घेऊन जायचं आहे. प्रवेशपत्रावरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं परीक्षेचं ठिकाण, परीक्षेचा वेळ हे सर्व माहिती दिली जाणार आहे. त्या ठिकाणी तुमचा रिपोर्टिंग टायमिंग किती असणार आहे, त्या रिपोर्टिंग टायमावर तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी पोहोचत आहे. कुठल्याही प्रकारे या परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो हयगई करू नका. या परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत, जे विद्यार्थी पात्र ठरतील, जे विद्यार्थी हे परीक्षा क्वालिफाय करतील त्यांना 6 महिने महाज्योतीकडून दर महिन्याला 10,000 हजार रुपये मिळणार आहे. म्हणजे 6 महिन्याचे एकंदरीत जवळपास 60,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. सोबतच समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या प्रशिक्षणाचा फॉर्म भरला आहे, जर तो त्या ठिकाणी क्वालिफाईड झाला तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आणि तुम्ही पात्र ठरले की तुम्हाला विविध साहित्य मिळत असते, पुस्तकं मिळत असतात. सोबतच ऑनलाईन क्लासेस मिळत असतात. ठीक आहे. नंतर दर महिन्याला तुम्हाला 10,000 हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो मिळत असतात. तुम्ही हे सर्व क्लासेस घरबसल्या ऑनलाईन करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि जे परीक्षेला पात्र होतील म्हणजे जे क्वालिफाईड होतील टेस्टमध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला त्या संदर्भात वेळोवेळी सूचना केल्या जातील आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी अमाऊंट आहे हे मिळत असते. ठीक आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्यापर्यंत हा संबंधित व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.